हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. या स्वागतानंतर पहा की मराठी अथवा इंग्रजी काय ना, मराठी अथवा इंग्रजी काय, तर ते आहेत कंपल्सरी पेपर. कुठं यू पी एस सी मुख्य परीक्षा किंवा येणारी जी एम पी एस सी आहे पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पेपर पाहण्यास मिळतात. तर त्याची बॅच आपण सुरू करत आहोत, विशेषतः मराठी जो अनिवार्य पेपर आहे त्याच्यासाठी. याची कारणं खूप आहे, त्याची मागणी पण येत आहे, त्याच्यामुळे आपण हे सुरू करत आहोत. परंतु इंग्लिशचे लेक्चर नसता, फक्त ते टेस्ट असतील. तर त्याची पण पूर्ण माहिती किंवा या बॅचची पूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये पाहण्यास मिळेल. जे विद्यार्थी देणार आहेत, म्हणजे आताची परीक्षा किंवा पुढे देणार आहेत, त्यांच्यासाठी ही सगळ्यासाठी एक महत्त्वाचं बॅच आहे. तर आपण सगळी माहिती पाहूया थोडक्यामध्ये. तर सुरुवात करूया. पहा, तर हा प्रोग्राम आहे, त्याचं नाव काय आहे, एम सी पी. काय, मराठी कंपल्सरी प्रोग्राम, एम सी पी बॅच. तर याच्यामध्ये तसं तुम्हाला म्हटलं की इंग्रजी कंपल्सरी पेपर त्याच्या टेस्ट असतील है ना. तर त्याची माहिती किंवा त्याची फीस वगैरे, कसं लेक्चर वगैरे असतील, याची थोडक्यात माहिती तुम्हाला कळेल. शॉर्टमध्ये सांगूया, कारण सगळ्यांचा वेळ हा किमती आहे. थोडक्यामध्ये काय आहे, तर हे माहिती आहे की तुम्हाला 2 अनिवार्य पेपर असतात, ते द्यावेच लागतात. नाही दिले तर काय होतात, मग तुम्ही मुख्य परीक्षा फेल होऊ शकता. ठीक आहे, किंवा आपण म्हणतो ना की ते म्हणजे याचा असा भाग आहे पहा, हे जी पेपर आहेत 300 गुणासाठी आहेत. दोन्ही पेपर 300 गुणासाठी तुम्हाला घ्यायचे आहेत. किती? फक्त 25% मार्क, मिनिमम क्वालिफाईंग मार्क. आता हे किती जास्त घेतलं तर ते काय तुमच्या ह्याच्यामध्ये जी गुणपत्रिका असते पहा येणारी शेवटची, त्याच्यामध्ये काय गणले जात नाहीत. फक्त हे पासिंग पेपर आहेत, अनिवार्य पेपर आणि पासिंग पेपर आहेत. परंतु याच्यामध्ये जर तुम्ही कमी मार्क घेतलात, 75 या गुणापेक्षा किंवा 25%पेक्षा जर कमी घेतला, तर मग ते बाकीच्या पेपरचा कितीही चांगला लिहिलं तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळं हे पण महत्त्वाचं आहे की हे पेपर चांगल्या प्रकारे किंवा जेवढं काही मार्क पाहिजे तेवढे ॲटलिस्ट घेऊन पुढे जाणे. तर मग बऱ्याच वेळा काय होतं, बरेच मुलं असं म्हणतात, सर पेपर कसा लिहावा किंवा त्याच्यातले उतारे कसे सोडवावे. कारण तो 60 मार्काचा उतारा असतो, 5च प्रश्न असतात. मग लिहायचं किती, सोडवायचं किती, हा बी प्रश्न असतो. त्याच्यानंतर सारांश 1/3मध्ये लिहा असं म्हटलेलं असतं. त्याच्यामध्ये बराच गोंधळ उडतो, टाईम मॅनेजमेंट होत नाही. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की तो निबंधाचा भाग पण आहे त्याच्यामध्ये. मग तो निबंधामध्ये अप्रोच कसा असला पाहिजे, किंवा भाषांतर करा असतं पहा, एक पॅरेग्राफ दिलेला असतो, त्याला इंग्रजीचं मराठीमध्ये भाषांतर करा किंवा मराठीचं इंग्रजी भाषांतर करा, असे प्रश्न असतात. त्याच्यानंतर इतर पण पाहायला मिळतात तुम्हाला. काही व्याकरणचा भाग असतो, संवाद लेखन असतं, ठीक आहे, किंवा वाक्यात त्याचा प्रचार करा, असे काहीतरी प्रश्न असतात. तर त्याच्यावेळेस वेळेचं नियोजन आणि ते कसे सोडवावेत असा बराच संभ्रम असतो. आणि तुमच्याकडे बऱ्याच वेळा तुम्ही त्याच्याकडे पाहिला नसाल किंवा वेळ कमी असल्यामुळे तुम्ही सध्या बी त्याच्यात कमी पाहत असाल. परंतु ही जी बॅच आहे तुम्हाला ती याच सगळ्या लेक्चरच्या शेड्यूलमध्येच तुम्हाला ते सगळं करून मिळेल त्याच्यामुळे तुम्हाला ते टेन्शन राहणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये काय, तुमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे, भीती आहे या पेपरविषयी आहे ना, म्हणजे जास्त माहिती नसल्यामुळे म्हणा सगळीकडे, किंवा त्याचा पेपर कसा सोडावा याच्याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे असं होतं, तर ते काही सगळं दूर होणार आहे. तर काय, याची सगळी माहिती अशी आहे पहा. 3 ऑगस्टपासून तुम्हाला नोंदणी करायची आहे, म्हणजे आजपासून. ठीक आहे, 3 ऑगस्टपासून ते 14 ऑगस्टपासून. तर हे म्हणजे मला पाहावं तर लागेल ना किती मुलं येतात त्याच्यामध्ये, आणि जसं आले त्याच्यानुसार आपलं ते सगळं ठरवता येतं, कारण वेळ ठरवणं वगैरे हे त्याच्यानुसार जमतं. तर यासाठी तुम्हाला काय करायची, या वेळेमध्ये 3 ते 14मध्ये तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे, ज्याची ही लिंक आहे पहा. ठीक आहे, या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होईल, तिथं छोटासा फॉर्म भरायचे आणि छोटासा फॉर्म भरून फीस वगैरे भरून ते तुम्हाला सगळं कळवण्यात येईल की तुमचं ॲडमिशन वगैरे कसं आहे ते. ठीक आहे, तर क्लासची सुरुवात कधी होईल, 15 ऑगस्टपासून. 15 ऑगस्ट 2024. क्लासची वेळ कसा असेल, आता हे सगळ्याचा विचार करून आपण वेळ ठरवूया है ना, कारण ते आता कुणाकुणाचे कसे क्लासेस टायमिंग आहे ते मिसमॅच होऊ शकतं, आणि याच्यामुळं असं न करता आपण ते सगळं पाहून वेळेचं मॅनेजमेंट करता येतं. त्याच्यानंतर याच्यात एकूण 10च लेक्चर असतील, असं नाही की खूप जास्त काय कामाचं आहे त्याचे, आपला फक्त पासिंगच घ्यायचं ना. 10 लेक्चर असतील आणि याचा शेवट 27 ऑगस्ट, म्हणजे लेक्चरचा शेवट 27 ऑगस्टपासून होईल. म्हणजे तुम्ही म्हणू शकता ते 12 ते 13 दिवसामध्ये हे सगळं संपून जातं. आणि प्रत्येक लेक्चर असेल 2 तासाचं असेल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये 3 सराव परीक्षा इन्क्लूड असतील. परंतु सराव परीक्षेला तुम्हाला म्हणजे असं म्हणू शकता की टप्प्याटप्प्याने देण्यात आल्यामुळे ते 9 सप्टेंबरपासून पूर्ण होतात. म्हणजे तुम्ही म्हणू शकता जर एवढं केलं म्हणजे 20 लेक्चर आणि हे 3 सराव परीक्षा दिलात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये क्लासचं स्वरूप कसं असेल, तर लाईव्ह लेक्चर असतील, आणि जे घटकनीय आहे म्हणजे कसं निबंध, त्याच्यानंतर परिचित लेखन, सारांश वगैरे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे ते घटकनीय आहे लेक्चर पाहायला मिळते. त्याचा वेळापत्रक पण याच्यामध्येच आहे. ठीक आहे, ह्याची ही जी PDF आहे ना तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये क्लासमध्ये सराव केला जाईल पहा. तुम्हाला घरी जाऊन असं वेगळं काही करायची आवश्यकता लागणार नाही, कारण तसं करण्यात काही मोठे पण नाही किंवा ते आता तसा वेळ पण नाही,
किंवा तुम्ही म्हणू शकता की तसं करण्यात तुम्हाला आउटपुट पण नाही मिळणार. तुम्ही तिथंच जर दोन घंटे एवढं जरी केलं तर ते होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तरलेखन पण त्याच्यात असते. सराव आलं, उत्तरलेखन आलं किंवा काही डाऊट असतील किंवा कसं सोडवं असेल तर तिथंच तुम्हाला ते पूर्ण करता येईल. मार्गदर्शन मिळेल किंवा सराव परीक्षा तर आहेत. 3 फुल टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत आहे ना. त्याची तारीख पण याच PDF मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आता इथे एक विषय आहे असं की मराठी तर त्याचे लेक्चर पण आहेत, त्याचा सराव पण होईल, सगळ्याच गोष्टी होतील. परंतु इंग्रजीचा जो आहे, आता इंग्रजीला सेपरेट लेक्चर घ्यायची गरज लागणार नाही. कारण तुम्ही हे जर समजून घेतलात मराठी तर इंग्रजी बी तिथं कवर होतं. फक्त तिथं भाषा बदलते, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळे आपण फक्त त्याची सराव परीक्षा घेणार आहोत, म्हणजे याचं लेक्चर नाही. ठीक आहे. याची वेगवेगळी फीस असेल, परंतु असं समजा की इंग्रजीला काही वेगळं करायची गरज नाही. त्याच्यामुळे आपण मराठीला समजून घेतलं की त्याला बी कंपेअर करता येतं. ठीक आहे. तर हे असं विषय मराठी आणि इंग्रजीचा आहे. तर याचं जे टाईम टेबल आहे जसं की उदाहरणार्थ 15 तारखेला निबंध आहे भाग 1, त्याच्यानंतर 16 तारखेला निबंध भाग 2, भाग 3, 3 लेक्चरमध्ये हे निबंध पूर्ण होतो. लेक्चर आणि सराव असेल सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहा की 2 लेक्चर परिच्छेद लेखनचे असतील, त्याच्यानंतर 2 लेखन सारांश लेखनचे असतील, एक मराठी भाषांतराचं असेल, दुसरं इंग्रजी भाषांतर आणि संवाद लेखन असेल, आणि जे शेवटच्या प्रश्नामध्ये व्याकरण विचारलं जातं त्याच्याविषयी आपण डिस्कस करू शकतो. तर असं एक 10 लेक्चरमध्ये हे पूर्ण होऊन जातं. ठीक आहे. जे आपल्याला सांगितले की असं असं आहे तर ते आपल्याला हे करायचं. याच्यामध्ये काहीच नाही. पहा खरं तर हा सोपा पेपर आहे, याला काही म्हणजे कोचिंग वगैरे घ्यायची गरज लागत नाही. परी ती भीती असते ना, ती भीती जाण्यासाठीच लेक्चर आहेत. म्हणजे असं तुम्हाला येत नाही असं काहीच भाग नाही. तुम्ही स्वतः बी करू शकता. मी तर ते रिकमेंडच करतो की स्वतःच करा. परंतु तरी पण ते नोटिफिकेशन मागणी येते की सर आहेत का तुमच्याकडे लेक्चर वगैरे. तर त्याच्यामुळं काय केलं की एक छोटासा प्रोग्राम ह्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केला आहे की तुम्हाला कसं ते आत्मविश्वास नसले की पुढच्या पेपरला पण त्याचा परिणाम पडतो. त्याच्यामुळे तो विश्वास यावा यासाठी हे क्लासमध्येच करून घेतलं जाईल. आणि सगळ्या सराव परीक्षा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ते सगळं आत्मविश्वास येईल की मी सोडू शकतो म्हणून. ओके. तर सराव परीक्षा कधी असेल 30 तारखेला मराठी आहे ना, 5 तारखेला आणि 9 तारखेला. ठीक आहे. हे तर ह्या 3 दिवशी हे सराव परीक्षा असेल. 9 ते 12, 9 ते 12 हा तुम्हाला वेळ पाहायला मिळतो. आणि इंग्रजी सराव परीक्षा पहा की 30 तारीख असेल, 30, 5, 9 फक्त वेळ दुपारची असेल. ठीक आहे. सराव परीक्षा मराठीच्या सकाळी आणि इंग्रजीच्या दुपारी. ओके. तर अशा प्रकारचा असेल. एवढं जरी केलं म्हणजे जर त्यांना इंग्रजी जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे दोन्ही पण याच्यामध्ये पाहायला मिळतं. तर याची फीस कशी आहे? फक्त तुम्ही जर मराठी घेतलात, मराठीचे लेक्चर, सराव परीक्षा किंवा सराव लेखन वगैरे, तर त्याची 3,500 रुपये फीस. परंतु तुम्ही हे मराठी लेक्चर आणि प्लस इंग्रजीचा जर भाग घेतलास म्हणजे वरचं मराठी पूर्ण आणि इंग्रजीच्या टेस्ट, फक्त इंग्रजीच्या टेस्टच येतील तर ते 5,000 आहे. त्याच्यानंतर फक्त मराठीच्या टेस्ट घेतलास तर 2,000 आणि फक्त इंग्रजीचा टेस्ट घेतला तर 2,000. तर अशा प्रकारे एक माफक दरामध्ये आहे ना, म्हणजे थोडक्या ह्याच्यामध्ये होऊन जाणारा हा भाग आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुम्ही समजू शकता. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी ते आपण क्लासमध्ये पाहूया. जर तुम्हाला इतर डाऊट असेल मेन्समध्ये लिहिताना तर ते पण तिथं कवर होतील. म्हणजे असं नाही की एवढ्यापुरतंच, बाकीच्या बी गोष्टी छोट्या मोठ्या जे असतात तर ते क्लासमध्ये जे मुख्य परीक्षा देत आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती या छोट्याशा बॅचबद्दल. ठीक आहे. तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि जर इच्छुक असाल तर नक्की जॉईन करा. धन्यवाद मित्रांनो.